नगर परिषद भरती 2025 ची जाहिरात ही नेमकी कधी येणार आहे आणि अशातच एक गुगल मीटचा फोटो जो आहे तर तो व्हायरल झालेला आहे, लीक झालेला आहे, ज्यामध्ये काही अधिकाऱ्यांची गुगल मीटवरती चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून कदाचित ही परीक्षा MPSC घेणार आहे का या विषयावरती आपण या आजच्या व्हिडिओमधून फोकस करणार आहोत। या गुगल मीटमध्ये आणखी काय काय झालेलं आहे ते देखील पाहणार आहोत आणि परीक्षा कधी होणार आहे, महत्त्वाचा जो आपला भाग आहे, परीक्षा कधी होणार आहे, जाहिरात कधी येईल आणि बाकीचे सगळे डिटेल आपण या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सगळ्यात अगोदर हा जो फोटो आहे, आता या फोटोवरती तुम्हाला गुगल मीट कुठे दिसते हे तुम्ही विचारणार, तर मी तुम्हाला सांगतो, दाखवतो बघा। ही इथे जे आहे, इथे मी थोडंसं झूम करतो, हे जे इथे लिहिलेलं आहे ही गुगल मीट आहे, ठीक आहे। यानुसार ही गुगल मीटची लिंक आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही गुगल मीट स्वतः घेतलेली आहे हे त्यांचा स्क्रीनशॉट आहे असं म्हणायला म्हणजे प्रूफ आहेत, कारण की त्यांनी या ब्राउझरमधून ओपन केलेली आहे आणि ही PDF त्यांच्याकडे आहे। आता PDF साठी हे ऑप्शन इथं आहे, म्हणून ही त्यांच्या स्क्रीनचा हा मला फोटो आहे असं जाहीर होतं। आणि पाठीमागे इकडे जर पाहिलं तर तुम्ही अकोला आणि कारंजा असे दोन नावं कदाचित अर्धे तुटलेले दिसतात, म्हणजे या साईडला गुगल मीटमध्ये कोणकोणते अधिकारी आहेत ते देखील कळतं, म्हणून हा गुगल मीटचा फोटो आहे त्या स्क्रीनवरून घेतलेला, एवढं तरी हे नक्की आहे ना। आता चालूया की या फोटोमध्ये असं नेमकं काय सांगितलेलं आहे, जी माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना। आता यामध्ये बघा, सरळ सेवा भरती, ठीक आहे, नगर परिषद प्रशासन संचालनालय, आता यांच्या मार्फत काय आहे की एकूण सुधारित आकृती बंधानुसार 503 पदे मंजूर करण्यात आली होती, त्यापैकी 132 पदावरती काय कर्मचारी काम करत आहेत आणि 362 रिक्त पदे आहेत। एकंदरीत आपल्याला रिक्त पद किती आहेत याचा देखील अंदाजा येईल, ठीक आहे। 17 संवर्गाचे 362 पद आहेत, ठीक आहे, हे 362। दुसरा आहे महाराष्ट्र प्रशासकीय सेवा संवर्गाचे 870 पदे मंजूर केले असून 596 पदावर अधिकारी काम करत आहेत, तर 274 काय आहे पद रिक्त आहेत, मग हे 274। आणि एकूण महाराष्ट्र नगर परिषद राज्य संवर्ग यामध्ये किती आहेत, 1552 रिक्त पद आहेत, 4884 पद होते, ठीक आहे, पण त्यापैकी रिक्त किती आहेत, 1552 म्हणजे आता आपण टोटल करूया, पद किती येतात, 4 आणि 4 8 8 7 7 8 9 9 आणि 9 आणि 6 1500 5 हातचा 1 5 आणि 5 10 आणि 11 1 हा 5 5 10 10 ओके 0 1 आणि 2 म्हणजे जवळपास 2058। कदाचित माझं गणित चुकलेलं असू शकतं, मी गणितामध्ये फार आहे, ऑल राईट, पण ही अंदाजे 2000 प्लस ह्या ज्या जागा आहेत तर इथे काय आहे येण्याची ही अपेक्षा आहे ना। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की बघा, सेवा प्रवेश नियमनास मान्यता घेऊन दिनांक 22 जुलै पर्यंत, हा एक दिनांक जो आहे ही महत्वाची आहे। यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही MPSC कार्यालयास मागणी पत्र पाठवण्यात येईल। ही ज्यांची मीटिंग झाली त्यांनी काय सांगितलं की ही सेवा प्रवेश नियम जे आहे यासाठी मंत्रालयातून काय म्हणता येईल की सँक्शन लेटर मिळवायचं आणि नंतर यांचं आम्हाला या MPSC ला आपल्याला काय करायचं की हे सँक्शन पत्र प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून आपल्या बिहाफमध्ये ते आपल्याला नोकर भरती करून देतील, हा याचा अर्थ आहे। म्हणजे 22 जुलैच्या अगोदर कदाचित तुम्हाला या काय म्हणतात नगर परिषद 2025 ची जाहिरात नक्की दिसणार आहे 22 जुलैच्या अगोदर। आजची किती तारीख आहे, 7 तारीख आहे, तर 22 जुलैच्या अगोदर येईल। तसंही मी अगोदर सांगितलं होतं की 7 ते 14च्या दरम्यानच WCD चे रिझल्ट येणार आहेत, आणखी 2-3 भरत्या आहेत तर त्यांचे रिझल्ट येणार, भरपूर नोटिफिकेशन येणार आहे। SSC चे देखील भरपूर नोटिफिकेशन आलेले आहेत, आणखी येणार आहेत, तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे। सदरील पदाची नियुक्ती शासन नगर विकास असून रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही शासन स्तरावरून करण्यात येणार आहे। ऑफकोर्स हा म्हणजे याचाच आहे, तर ही माहिती जी आहे तर ही इम्पॉर्टंट आहे की MPSC कार्यालयामार्फत ही काय केल्या जाणार आहे, मागणी पत्र केल्या जाणार आहे राज्य शासनाच्या बिहाफमध्ये ना। आता यामध्ये एक प्रश्न असा आहे की सगळेच्या सगळे पद MPSC मार्फत भरल्या जाणार आहेत की काही विशिष्ट पद जे आहेत तर ती MPSC मार्फत भरल्या जाणार आहे। मला वाटतं एकाच परीक्षा भरतीसाठी 2 लोकांनी हस्तक्षेप केला ना तर प्रोसेस यंत्रणा ही जी आहे ना तर ती फार क्लिमझी आणि फार कन्फ्युजिंग आणि गोंधळाची होईल। तर त्यामुळे मला असं वाटतं की ही जी परीक्षा आहे
पूर्णपणे MPSCच घेऊ शकते. तुमचं काय मत असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय.